नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विषयांची चर्चा करतो आणि तुम्ही बघितलं की त्याला प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा मिळतो. सर, तुमचं स्वागत परत एकदा. आणि लोकांच्या खूप नमस्कार. सूचना येत आहेत की हा विषय घ्या, तो विषय घ्या, असं चालू आहे. तर आपण जमतील तसे लोकांच्या सूचनेनुसार विषय घेऊया. आज अर्थातच राष्ट्रवादीवर बोललं पाहिजे, कारण राष्ट्रवादी मध्ये गेले काही दिवस म्हणजे खास करून अजितदादा यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीच्या उलथापालथी घडतायत, त्यामुळे राजकारण नेमकं राष्ट्रवादीचं कुठल्या टोकापर्यंत जाईल, काय होईल, एनडीएला शरद पवार समर्थन देणार का, हे सगळे प्रश्न आहेत. सर, ज्या भेटी होत आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट जयंत पाटील यांची, नंतर त्यांची एकनाथ शिंदेची भेट, एकनाथ शिंदेच्या दालनात खुद्द शरद पवारांनी जाणं, या सगळ्या गोष्टी वरकरणी अगदी साध्या वाटत असल्या तरी तशा त्या नाहीयेत. नेमकं काय होतंय म्हणजे राजकारण काय शिजतंय? या सगळ्या ज्या भेटी आहेत त्याच्यावर आपण मागच्या वेळेला कार्यक्रम केलेला होता, त्यामुळे त्याच्याविषयी मी आत्ता काही भाष्य करणार नाही, कारण आपण त्याचा लेखाजोखा अगदी डिटेलमध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण या आधीच्या एका कार्यक्रमामध्ये घेतला होता. आणि माझी प्रेक्षकांना विनंती राहील की हा कार्यक्रम जर तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल, याची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर याच्या आधीचा या विषयावरचा कार्यक्रम तुम्ही जरूर बघा. आत्ता या क्षणाची सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आता पुन्हा एकदा नव्यानं फुटणार आहे का, हा सवाल आहे. आणि ती फुटणार आहे, ती नेमकी कशाच्या मुद्द्यावर फुटणार आहे, का फुटणार नाहीये आणि ती काँग्रेसची साथ सोडून एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर सामील होणार आहे का. जर भाजप बरोबर सामील होणार आहे तर पहिले दोन्ही एनसीपीचं विलिनीकरण होणार आहे का, किंवा दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे तो शिंदे सेनेत विलीन होणार आहे का थेट भाजपमध्ये विलीन होणार आहे. मग केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं तर कोण मंत्री होणार आहे. हे सगळे मुद्दे आता चर्चेला आहेत. आपल्याकडे चांगल्या ना म्हणी आहेत मराठीमध्ये आणि त्या खूप सूचक आहेत असं मला वाटतं. तळ्यात मळ्यात नावाची एक म्हण आहे की दुसरी एक तुझ्या वाचून कर्मेना आणि तुझ्या विना जमेना, आणि तिसरी म्हणजे आग आग म्हशी मला कुठे नेशी. आता यातल्या तिन्ही म्हणी या आत्ताच्या सिच्युएशनला राष्ट्रवादी काँग्रेसला लागू आहे तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. याचं कारण असं आहे की सस्पेन्स बिकम व्हेरी डार्कर वेन इट कम्स टू एनसीपी. एनसीपीने एखादी गोष्ट सरळ केली असं तुम्हाला दिसणार नाही, ते कायम एकीकडे सांगतात आणि एकीकडे जातात. दिल्लीतल्या एका मोठ्या महिला पत्रकाराशी माझी पैज लागली होती आणि ते म्हणजे एनसीपी काँग्रेस बरोबर राहील डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर असं तिने सांगितलं होतं. आणि मी म्हटलं असं होणार नाही. याचं कारण असं आहे, 8 पैकी 6 खासदार जर भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जावं या मताचे असतील तर आपला पक्ष फुटावा असं कोणाला वाटेल. मग तो वाचवण्याकरता आपण काही करू. मग डिलिमिटेशनमध्ये 50% जर जागा जास्त असतील तर ते आमच्या मनाप्रमाणे आहेत, त्यामुळे आम्ही त्याचा विचार करू. त्याच वेळा काँग्रेसने अजून आमची भूमिका ठरलेली नाही आणि युपीएची भूमिका दुसऱ्या कोणी मांडू नये, ती काँग्रेस मांडेल, अशा प्रकारच्या कानपिचक्या आपण दिलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एक बैठक आणि त्याच वेळा तिकडे मतदारसंघातल्या कामासाठी जयंत पाटील यांचं हजर असणं. आता हे सगळे दैवी योग कसे काय यांच्या बाबतीत जुळून येतात मला खरंच कळत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी हे जेव्हा अडचणीत असतात किंवा यांना काही पाहिजे असतात तेव्हा दैवी योगायोग यांच्या मागे खूप उभे राहतात. मुद्दा तो नाहीये प्रतिभाजी, आता मुद्दा असा आहे की इट्स नॉट इझी टू बी विथ बीजेपी, याची जाणीव आहे आणि ती त्यातले गणित सांगतो आणि त्याचं उत्तरही सांगतो काय आहे ते. गणित असं आहे की 8 पैकी 6 खासदार जे आहेत आणि 2 खासदार आहेत, ही 2 फरक आहे. ते 2 खासदार कोण आहेत तर ते सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे. हे जे 2 खासदार आहेत ते अमोल कोल्हे ते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढतीत आलेले आहेत. म्हणजे इकडे सुनेत्रा पवार उभ्या होत्या आणि अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्याच उमेदवाराविरुद्ध निवडून आलेले आहेत. बाकीचे 6 जे आलेले आहेत ना ते संपूर्ण भाजपच्या विरोधात निवडून आलेले आहेत. आता जर त्यांना आपल्या पक्षाबरोबर घेतलं आणि 2029ला कायम ठेवलं तर मग त्या 6 जागांवर लढणार कोण? भाजप लढणार का जिंकलेला उमेदवार म्हणून एनसीपीच्या उमेदवाराला प्राधान्य मिळणार? ह्याच्यावर ते अडकलंय का असं काही पत्रकार जे अटकळ लावतात ती काहीशी बरोबर आहे आणि काहीशी चुकीची पण आहे. चुकीची अशा करता आहे की शेवटी हे सगळं कशा करता सुरू आहे तर हे सगळं सुरू आहे
हे डिलिमिटेशन प्लस वुमन रिझर्वेशन. आता हे झाल्यानंतर काय होणार आहे? ते झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 48 जागा 72 होणार आहेत आणि देशातल्या जागा 816 होणार आहेत 543 वर. बरोबर आहे. आता जर हो. महाराष्ट्रातल्या जागा 72 होणार असतील म्हणजे त्याच्या 24 जागा वाढत आहेत. मग जे 6 उमेदवार भाजपच्या विरोधात जिंकलेले आहेत त्या जागांचं सुद्धा बायफर्गेशन होणार आहे. त्या मतदारसंघांची सुद्धा पुनर्रचना होणार आहे. आणि ते मतदारसंघ सुद्धा जर आता 5 तालुके किंवा 6 तालुके असतील तर कदाचित त्यातले 4 तालुके एकत्र राहतील आणि 2 तालुके दुसऱ्या ठिकाणी जातील. काही ठिकाणी 2 तालुके राहतील आणि 4 तालुके दुसऱ्या ठिकाणी जातील. अशा बऱ्याच गोष्टी आणि 3 तालुके बाहेरचे आपल्याकडे येऊ शकतात. आणि मग ह्याच्यातनं जिथे 6 आहेत तिकडे आता स्टेट अवे 9 किंवा 10 खासदार होणार आहेत. म्हणजे ऑलरेडी 4 लोकांची सोय तिकडे सहज होऊ शकते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की दिस कुड बी दी सोल्युशन. पण मूळ मुद्दा काय होता तर लोकसंख्येच्या आधारे तुम्ही जे पुनर्रचना करताय मतदारसंघाची ती आम्हाला मान्य आहे. त्याच्याऐवजी सरसकट तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये 50% वाढवा. दॅट विल बी मोर आयडियल. आणि मग त्यातले 33% हे वुमन रिझर्वेशनसाठी ठेवा. खरं तर तुम्ही अमित शहाचं त्यावेळेचं भाषण काढून ऐका. अमित शहा अक्षरशः बेंबीच्या देठापासून बोलून सांगत होते की अरे बाबा मला 1 तासाची मुदत द्या. मी 1 तासात हे तुम्हाला पाहिजे तेच मला करायचंय, तेच आहे. तुम्हाला जर तसं एक्सप्लिसिटली लिहून हवं असेल तर मी तसंही द्यायला तयार आहे. पण कृपा करून हे डिफीट करू नका. पण त्यावेळेला सगळे काँग्रेसच्या कच्छपी लागलेले होते आणि आपल्याबद्दल एवढा गैरसमज होता प्रत्येकाचा की आपल्या संख्याबळाबद्दल म्हणजे की त्यांना कोणी सिरियसली घेतलं नाही. पण पुढे सगळी चित्र पालटली आणि ती चित्र अशी पालटली की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर 240 पर्यंत भाजपला त्याचा आनंद असणारे विरोधक आणि महाराष्ट्रामध्ये तर 33 जागा याला आलेल्या होत्या, युपीएला आलेल्या होत्या. आता या आता या पार्श्वभूमीवर चित्र काय बदललं बघा. टीएमसीचा निकाल लागला आणि त्यातले 20 खासदार फुटले आणि थेट भाजपच्या बरोबर गेले. ते भाजपचे खासदार आता याला समर्थन करतायत. त्याचबरोबर शिवसेनेचे 6 खासदार त्यांनी पण जय महाराष्ट्र म्हटलं आणि त्यांनी स्वतःचा सौता सुभा मांडून ते भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर येऊन ते देखील तिकडे आलेले आहेत. सो 293 ही आताची भाजपची स्ट्रेंथ होती. भाजप प्लस समर्थक पक्ष एनडीए म्हणजे 293 अधिक 26 झाले म्हणजे 319 झाले आणि एकूण पाहिजे 360 म्हणजे 40 ते 41 अजून खासदारांची गरज आहे. आता याच्यामध्ये डीएमके आपण कॅल्क्युलेट केलेलं नाही, ठाकरे यांचा पक्ष कॅल्क्युलेट केलेला नाही, तेही याला समर्थन करू शकतात तसं सुतोवाच झालेलं आहे. आणि त्यात जर आता शरद पवार यांच्या तुतारी गटाचे जर झाले तर तुम्ही लक्षात घ्या की दे आर व्हेरी क्लोज टू 360 मार्क. मग काँग्रेसमधले काही ॲब्स्टेन राहू शकतात, काही छोटे मोठे पक्ष जे डायरेक्ट समर्थन करत नाहीत ते ॲब्सेंट राहू शकतात. त्यामुळे द 360 मार्क विल कम डाऊन टू 340 अराउंड दॅट अँड दे आर ऑलरेडी एट 320. सो इट वॉन्ट बी व्हेरी डिफिकल्ट टू पास दिस लेजेंडरी बिल की ज्याच्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना आणि वुमन रिझर्वेशन हे दोन्ही एका वेळी होणार आहे. हे जर झालं नाही तर राष्ट्रवादी फेसेस द डेंजर ऑफ रिव्होल्ट. ही वस्तुस्थिती आहे आणि याची जाणीव आहे. जरी ते किती म्हणत असले की आमच्याकडचे आमदार खासदार काही फुटणार नाहीत तरी देखील मग ह्या ज्या बैठका सुरू होत्या आणि योगायोगाने सगळे भेटतायत एका वेळेला ते नेमके कशा करता आहेत. आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं की अजून एका नवीन पक्षाला काही आम्ही घेत नाही आहोत म्हणजे याचा अर्थ 2 एनसीपीचं विलिनीकरण होत आहे का, हाही एक मुद्दा आता चर्चेला आलेला आहे. सो दीज आर ऑल द थिंग्स विच विल गेट सॉर्टेड आउट इन नेक्स्ट 2 to 3 days टाइम. पुढच्या 2-3 दिवसांनी सगळं सॉर्ट आउट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की की डिलिमिटेशन आणि वुमन रिझर्वेशन याच्यावर आता शरद पवार यांचा तुतारी चिन्ह असलेला जो पक्ष आहे तो आता भारतीय जनता पक्षाला समर्थन करणार याच्याबद्दल आता काही शंका उरलेली नाही आहे. सर, काही महत्वाच्या घडामोडी ज्या घडत आहेत त्यामध्ये एक तर सुनेत्रा पवार यांना ज्या पद्धतीने बळ भाजपाकडून दिलं गेलं आणि त्यांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी दिलं गेलं त्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे प्रामुख्याने आघाडीवर होते.
ज्यामुळे अगदी वेगाने घटना घडल्या. त्या उपमुख्यमंत्री झाल्या, त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. परंतु आता कुठेतरी छेद जातोय, कारण सूत्र हाती येतात. सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बाजूला करायला सुरुवात केली एका अर्थाने, त्याचे पडसाद आता दिसायला लागले. सुनील तटकरेंचं आजचं एक विधान आहे सर. त्यामध्ये ते म्हणाले की विलिनीकरणाच्या बैठका ह्या अजितदादा असताना झालेल्या होत्या. त्याआधी मात्र जेव्हा रोहित पवार विलिनीकरणाची चर्चा करत होते, तेव्हा त्यांनी ठामपणे नकार दिलेला होता. म्हणजे ते सांगत होते की आम्हाला अशी काही माहिती नाही. इट्स अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स. आज कोणाला विलिनीकरण हवंय याच्यावर सगळे गणित ठरत आहेत. सत्य काय आहे याच्यावर गणित ठरत नाहीयेत. कोणाला विलिनीकरण हवंय किंवा कोणाला विलिनीकरण नकोय याच्यावर सत्य काय आहे हे नॅरेट केलं जात आहे. त्यामुळे हे सत्य नाही आहे, तर हे दोन्हीकडून मांडलं जाणारं कथ्य आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादी हा एक सस्पेन्स आहे मोठा कायम, आणि कधीच विश्वासार्हता आणि राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांचं काही नातं फार चांगलं आहे असं आपल्याला दिसणार नाही. आत्तापर्यंत पुढचा जुना काळ 1990चा वगैरे सगळा जाऊ द्या. घर वापसी, 86ला काँग्रेस सोडणं, पुन्हा संभाजीनगरमध्ये घर वापसी करणं, त्याच्यानंतर पुन्हा विदेशी मूळ हा मुद्दा काढणं, पुन्हा त्याच्यातनं बाहेर पडणं, पुन्हा कृषी मंत्रीपद घेणं, पुन्हा स्वतःच्या पक्षाला जास्त जागा मिळूनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देणं, हे सगळं तुम्ही किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार जे अलायन्स मधलं सरकार होतं तेच पाडणं, की जेणेकरून पृथ्वीराज चव्हाणांना फुल फाईट 5 इयर टर्म मिळाली असं रेकॉर्ड होऊ नये कदाचित, किंवा जे काही सह्या करताना हाताला लकवा येतो का वगैरे सगळे विषय आलेले होते. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं ही विश्वासार्हता नसणं हेच आता काँग्रेस भांडवल करते, आणि त्यामुळे काँग्रेसबरोबरचं त्यांचं जाणं आणि त्याच्या मर्यादा तितक्याच सक्षमपणे समोर येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता या क्षणाला या रिझर्वेशनच्या बिलाच्या निमित्ताने ते एनडीएच्या जवळ जातील, आणि त्यातून ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे पदरात काही पाडून घ्यायची. त्यामुळे तो पक्ष जेवढं शक्य आहे तेवढं पदरात पाडून घेईल. मग त्यात केंद्रातलं मंत्रीपद असेल, आणखीन काही 2-4 गोष्टी असतील, कुठल्या समितीचं अध्यक्षपद असेल, राज्यामध्ये अर्थमंत्रीपद असेल, ऊर्जा मंत्रीपद अजूनही देवेंद्र फडणवीसांकडे आहे, ते कोणाला देता येईल का या संदर्भामध्ये चाचपणी होईल. आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं पुढच्या 3 ते 4 दिवसात व्हायला हरकत नाही, अशी गोष्ट आहे. सर, तुम्ही म्हणालात की काय काय गोष्टी होऊ शकतात. अगदी योगायोगाबद्दल आपण बोलतो आहोत. योगायोगाने लवासाच्या विरोधामध्ये जी एक केस असणार होती, ती त्यामध्ये आता खटला दाखल होणार नाही असं स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे लवासामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांचे, त्यांच्या पतीचं नाव, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि लवासाचं एक चित्र जे आहे, म्हणजे ही झलक आहे कुठेतरी त्या दृष्टीने, त्या दिशेने जी पावलं पडतात. निश्चितच आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही when it becomes a package, it doesn't become one to one. हे एक विरुद्ध एक असं नसतं. इट्स अ बास्केट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये केंद्रातलं मंत्रीपद जसं असतं तसं काही वादग्रस्त गोष्टी असतात, तसं राज्यातल्या काही गोष्टी असतात, तसं फ्युचरमधली काही प्रॉमिसेस असतात. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये सगळ्या अंतर्भूत असतात. ऑपरेशन तुतारी म्हणजे ऑपरेशन टायगरच्या सक्सेसफुल प्रयोगानंतर ऑपरेशन तुतारी होऊ द्यायचं नसेल तर नेगोशिएशन टेबलवर बसावंच लागेल, आणि जे पदरात पडेल ते घ्यावंच लागेल. देर इज नॉट मच बार्गेन अवेलेबल, की जर तुमच्याच पक्षातले 8 पैकी 6 लोक जायला उत्सुक, उतावळे हा शब्द योग्य होणार नाही, उत्सुक हाही शब्द कदाचित योग्य होणार नाही, त्यांची इच्छा जर असेल की या बिलाच्या समर्थनार्थ आपण गेलं पाहिजे, तर त्याचा सन्मान राखला जाईल. अन्यथा पुन्हा तुतारीची फूट अटळ आहे, ही वस्तुस्थिती आहे. जसं मागे अजितदादा पवार यांची फसगत झाली होती, तशी फसगत आता काही लोक स्वतःची करून घेणार नाहीत. ते सावधपणे पावलं टाकतील. बघा काय काय घटना घडतायत. सुनेत्रा पवार यांचं अध्यक्षपद याला चॅलेंज झारखंड मधला एक कार्यकर्ता करतो, विच इज व्हेरी स्ट्रेंज. हे आजपर्यंत आपण कधी पाहिलेलं नव्हतं. त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल यांचं एक स्टेटमेंट येतं की अजितदारांच्या नंतर आमच्याकडे नेतृत्वाची मोठी पोकळी आहे, गॅप आहे, ती भरून निघायला पाहिजे वगैरे.
अशा गोष्टी तिकडे समोर येतात. त्यामुळे नेमकं त्यांच्या पक्षात सुद्धा सगळं काही आलबेल चाललंय असं काही म्हणायचं कारण नाही. तिथे सुद्धा अंतर्गत संघर्ष आणि नेमका कंट्रोल कोणाचा याविषयीच्या अनेक गोष्टी तिकडे सुरू आहेत. त्याचाही तो एक परिपाक आहे असं मला वाटतं. एकंदर सुनेत्रा पवार यांना ज्या पद्धतीने वेगाने सगळे सूत्र त्यांच्या अजितदादा गेल्यानंतर तेव्हाची गणितं आणि 4 महिन्यात सर इतकं सगळं समीकरण बदललंय की आता सुनेत्रा पवार यांना चिंता वाटावी. कारण त्यांच्याच पक्षातून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले म्हणजे 2 मुलं आणि आणखी काही कार्यकर्ते जे भावनिक दृष्ट्या आता जोडलेले असतील ते वगळता राजकारण करणारे, कारण प्रॅक्टिकल राजकारण या विषयावर आपण अनेकदा यापूर्वी बोललेलो आहोत. तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार यांचं जे स्थान, पद आणि पक्षाची बांधणी आहे ती राहील का विलिनीकरणाशिवाय पर्याय राहणार नाही दोन्ही राष्ट्रवादींना? अजित पवार यांच्या जाण्यानंतर एक त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून, कारण दोन्ही मुलं तशी राजकारणामध्ये नव्हती त्यामुळे पूर्णपणे तशा राजकारणाच्या बाहेर असल्या, परंतु नॉन कॉन्ट्रोवर्शियल आहे, ऍक्सेप्टेबल आहे. आपल्याकडे पतीच्या निधनानंतर पत्नीला सीट द्यायचा एक आपल्याकडे रिवाज आहे. तो योग्य आहे अयोग्य आहे याविषयी मी आता भाष्य करणार नाही, परंतु तो एक रिवाज आहे. त्यामुळे ती गोष्ट घडली. परंतु मी मागेही सांगितलं होतं की 2029च्या निवडणुका जेवढ्या तुम्हाला लांब वाटत आहेत आत्ता, तेवढ्या आमदार खासदारांना लांब नाही वाटत आहेत. त्यांना 2029 खूप जवळ वाटतंय. आणि मग 2029ला हा पक्ष, हा चिन्ह आणि हा नेता याच्याबरोबर मी निवडून येणार आहे का? जर उद्या सगळ्यांनी वेगवेगळं लढायचं ठरवलं, अशी गोष्ट आली समजा, तर आम्ही निवडून येऊ का? हा पक्ष, हा नेता आणि हे चिन्ह? तर असा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेला मात्र पीपल वुड लाईक टू प्ले ॲज मच सेफ ॲज पॉसिबल. आणि त्याचं आत्ताचं उत्तर एकच आहे की आपण कमळ हातात घेतलं पाहिजे, कमळाला सपोर्ट केला पाहिजे. मग त्याच्याकरता पहिली स्टेप काय आहे? तर पहिली स्टेप एकच आहे आणि ती म्हणजे डिलिमिटेशन प्लस वुमन रिझर्वेशन याला सपोर्ट केला पाहिजे. म्हणावं तशी आता सुनेत्रा पवार यांची पकड आहे का पक्षावर? तर त्यांचा तो पिंड नाही आहे. मी असं म्हणणार नाही की त्यांना ती बसवता येणार नाही, परंतु तो त्यांचा पिंड आहे का हा एक सवाल आहे. सो इट मे टेक टाइम फॉर हर टू स्टील सेटल डाऊन अँड गेट द ग्रिप ऑफ द एंटायर सिच्युएशन. पण आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर एक गोष्ट नक्कीच क्लिअर आहे की विलिनीकरणाशिवाय आता तरी मला तरी पर्याय दिसत नाहीये. किंवा शिंदे सेनेत जर जायचं असेल तर त्याची एक वेगळी बंधनं, त्याचं एक वेगळं गोष्टी आहेत. असं झालं तर मग रोहित पवार काय करणार? रोहित पवार याबरोबर फरफडत जाणार का ते काँग्रेसमध्ये जाऊन आपला वेगळा सवता सुभा तिकडे उभा करणार? आणि मग एक प्रकारे कुटुंबाची 3 शकलं, एक एनडीए बरोबर, एक स्वतंत्र आणि एक काँग्रेस बरोबर, असं एक काहीतरी विचित्र चित्रही दिसायची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये हे अपरिहार्य आहे. प्रत्येकजण आपापलं राजकारण आपापल्या गोष्टींचा विचार करूनच गोष्टी करत असतो आणि त्याच्यामध्ये तिघांसाठी आता नियतीचे 3 वेगळे फास आहेत आणि दे आर जस्ट प्लेइंग ॲज पर दॅट. एकंदर आपण जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मात्र निश्चित झालेलं दिसतंय, ते म्हणजे या अधिवेशनाच्या वेळी जी 2 महत्वाची विधेयकं येणार आहेत त्यामध्ये एनडीएच्या सोबत राहणं. ते घोडा मैदान अगदीच जवळ आहे सर. 20 तारखेला अधिवेशनच सुरू होतंय आणि त्यामुळे शरद पवार यांचं या एनडीए सोबत जाणं म्हणजे त्यांनी नेहमी ते म्हणाले की मी बोललो, हे केलो, परंतु कधी गेलो का? असं ते कायम वारंवार म्हणत राहिलेले आहेत. आता त्यांच्या दृष्टीने हे अपरिहार्य आहे का? आता सुद्धा आमदार आणि खासदार जातील म्हणजेच एक प्रकारे समर्थन दिलं असंच होईल. बरोबर. प्रत्यक्ष ते जातील का हे बघणं महत्वाचं आहे. का ते एक वेगळी भूमिका घेत आहेत आपल्या पुरती, का त्यांनी यांनाच तिघांना पुढे पाठवलेलं आहे आणि ते आणखीन काही वेगळी भूमिका घेऊन आपली उपयुक्तता आणखीन सिद्ध करतायत. सो दॅट विल ऑल्सो कम. ते मी सांगतो की एनसीपी इज सस्पेन्स. एनसीपी इज नेव्हर ए स्ट्रेट फॉरवर्ड लाईक क्लिअर सनशाईन. ते म्हणतील एक, करतील एक, बोलतील एक, दाखवतील एक. अजित पवारला सांगतील की आपण जाऊन भाजप बरोबर सत्ता स्थापन केली पाहिजे, पार्टीचा शपथविधी होईल,
नंतर कार्पेट काढलं जाईल. अशा गोष्टी अनेकदा अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. अनेकांना याचे अनुभव आलेले आहेत. इट्स नॉट द फर्स्ट टाइम. त्यामुळे आता त्यांच्या पक्षातील लोक सुद्धा भयंकर कॉशियसली सगळं खेळत आहेत. त्यामुळे सगळ्यांची स्टेटमेंट अतिशय गार्डेड आहेत. आत्ता तरी या क्षणाला एक नक्की सांगू शकतोय की आता एनसीपी डिलिमिटेशनला सपोर्ट करणार, यात माझ्या मनात तरी काही शंका नाही आहे. एकंदरच राष्ट्रवादीचं राजकारण ज्या पद्धतीने वेगाने बदलतंय ते आपण बघतो आहोत. राज्यामध्ये घडामोडी घडतायत. त्यामध्ये प्रश्न हा आहे की सुनेत्रा पवार यांचा ते आणि त्यांचं कुटुंब तिघांचं जे असेल ते निश्चित ह्या सगळ्या प्रकारामुळे अस्वस्थ असणार. सोबत कोण राहतील, किंवा पवार साहेबांबरोबर कोण जातील, हा एक प्रश्न उरणार आहेच त्यांच्यासाठी. बघूया काय होतं ते. तुमची काय मतं आहेत, तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.